मुख्यमंत्र्यांनी त्यांची महत्त्वाकांक्षी असलेली लाडकी बहीण योजना जाहीर केली। अर्थात त्याच्या नियमावलीवरती ज्या पद्धतीने योजना राबवली जाणार आहे त्याच्यावरती जी आर काढला, यंत्रणा तयार, असे अनेक आक्षेप घेतले गेले। आपल्यासोबत आमदार उमाताई खापरे त्यांच्याशी पण बोलणार नाही। लाडकी बहीण योजना तुम्हाला काय वाटतं? एक स्त्री आमदार म्हणून, एक स्त्री म्हणून या योजनेविषयी तुम्ही पहिले काय सांगा? खूप चांगली योजना मुख्यमंत्र्यांनी आणलेली आहे। खरं लाडकी बहीण योजना जी आहे ती लाडकी बहीण योजनेचं एक आज महिला बालकल्याणच्या मंत्री महोदयांनी एक हे केलं, माहिती दिली की जे 21 ते 60 होतं ते 65 केलं। दुसरं असं की जो 2.5 लाखाचा जो स्लॅब होता की बाबा त्याचं ते तुम्हाला घ्यावं लागलं असतं तलाठ्याकडनं, परंतु खूप चांगली एक सांगितलं की त्यांनी सांगितलं की तुम्ही तो दाखला आणण्याच्या भानगडीत पडू नका। पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल त्यांनाही हे मिळून जाईल। ज्यांनी जुलै महिन्यामध्ये फॉर्म भरलेत त्यांना हे जुलैपासूनच सुरुवात होईल। त्यामुळे खूप चांगला निर्णय घेतलेला आहे। या सगळ्या सूचना आल्यानंतर विरोधक आक्रमक झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांना बदल करावे लागेल का? कारवाईची पण त्यांनी सांगितली, जो त्याच्यामध्ये भ्रष्टाचार केल्यावर कारवाई, विरोधकांच्या आक्षेपामुळे। या संदर्भामध्ये विरोधकांचा काय आक्षेप होता? नियमावली योग्य नाही, अडचणी होती। नियमावली योग्य नाही असं विरोधकांचा कुठला आक्षेपच नव्हता। विरोधकांनाच असं वाटायला लागलं की अरे ही काय योजना आणली म्हणून ते घाबरलेत। त्यामुळे तसं काही घडलेलं नाही आहे। आणि हे जे आहे ते एकंदरीत जेव्हा खाली पाहण्यात आलं की ज्या महिला फॉर्म भरतात त्या फॉर्म भरत असताना त्यांना त्रास होऊ नये त्यासाठी या उपाययोजना केल्यात, बाकी काय नाही। जस विरोधकांकडनं कुठले आक्षेप घेतले नाही, कारण योजना कशी आहे, ही योजना आणल्यामुळे विरोधक घाबरले म्हणून त्यांच्याकडनं असं जे आहे ते वर्तन केलं गेल्याचं उमा खापरे यांनी म्हटलेलं आहे। कॅमेरासन नितीन जाधव, पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।